ची बातमी आपण पाहताय। फडणवीसांना पत्र लिहून आपण सर्व माहिती दिलेली आहे असं सचिन वाझेने म्हटलेलं आहे। सचिन वाझेने अनिल देशमुख माजी गृहमंत्री यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत। सचिन वाझेने अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केलेत। अनिल देशमुख हे पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे असा गंभीर आरोप सचिन वाझे यांच्याकडून करण्यात आलाय। देशमुख पैसे घ्यायचे याचे सीबीआयकडे पुरावे आहेत असं सुद्धा सचिन वाझेकडून सांगण्यात आलेलं आहे। आणि फडणवीसांना पत्र लिहून सर्व माहिती आपण दिल्याचं सचिन वाझेकडून सांगण्यात आलेलं आहे। न्यायालयीन कोठडीमध्ये सध्या सचिन वाझे आहे। सचिन वाझेने देशमुखांवर काय आरोप केले तर अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे असं सचिन वाझेने म्हटलंय। देशमुख पैसे घ्यायचे याचे सीबीआयकडे पुरावे आहेत असं त्याने म्हटलंय। फडणवीसांना पत्र लिहून सर्व माहिती दिलेली आहे असं सुद्धा सचिन वाझेकडून सांगण्यात आलंय। आणि या पत्रामध्ये जयंत पाटील यांच्यासह इतरांचंही नाव आहे। आता असा दावा सुद्धा सचिन वाझेकडून करण्यात आलेला आहे। मी नार्को टेस्टसाठी तयार आहे असं सुद्धा सचिन वाझेने म्हटलेलं आहे। सचिन वाझेने देशमुखांवर अतिशय गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत। जर आपण पाहिलं तर अनिल देशमुख हे गेल्या काही दिवसांपासून पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यांवर थेट आरोप करतायत। आणि आता सचिन वाझेची ही प्रतिक्रिया। सुषमा अंधारे ठाकरे गटाच्या नेते आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। आपण त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत। सुषमा अंधारेजी, स्वागत आहे तुमचं TV9 मराठीमध्ये। सचिन वाझेने अनिल देशमुखांवर जे गंभीर आरोप केलेत त्याच्यावर तुमची पहिली प्रतिक्रिया। सचिन वाझे असतील किंवा परमवीर सिंग असतील, ज्या लोकांनी स्वतःची विश्वासार्हता आधी गमावलेली आहे आणि ज्यांच्यावर मुळात आरोप आहे, अशा लोकांनी उगाच आता अनिल देशमुख बोलले म्हणून त्याला काउंटर करण्यासाठी काहीतरी लिहायचं आणि बोलायचं, त्याला अर्थच उरत नाही। हे सगळं जर बंद होतं तर सगळं प्रकरण बाहेर येण्याच्या आधी किंवा जे काही नंतरची काही स्वारस्यची घडली त्याच्या आधी ही लोक कुठे गेली होती। त्यामुळे परमवीर सिंग किंवा सचिन वाझे यांच्या म्हणण्याला किती आपण महत्व द्यायचं हाही एक मुद्दा आहे। मात्र सुषमा अंधारेजी, सचिन वाझेने असं म्हटलेलं आहे की सीबीआयकडे सर्व पुरावे आहेत। आपण सुद्धा एक फडणवीसांना पत्र लिहिलेलं आहे आणि या पत्रामध्ये त्यांनी जयंत पाटलांचा सुद्धा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे। ऍक्शनवर रिॲक्शन ही म्हणायची का? कारण तुरुंगामध्ये गेल्यानंतर सचिन वाझेची ही पहिलीच प्रतिक्रिया आहे। हे सगळे लोक फडणवीसांना पत्र लिहितो असं का म्हणतात मला ते कळत नाही। घडणाऱ्या प्रत्येक घटना या घुमून फिरून फडणवीसांकडे कशा येतात, आम्हाला असं का आम्ही मानू नये? हे फडणवीसांनी सातत्याने जे सगळीकडून फडणवीसांवर सध्या हल्ले होत आहेत त्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून फडणवीसांकडूनच एक प्रयत्न केला गेला आणि प्रमोटेड बाय फडणवीस असं सचिन वाझेंचं स्टेटमेंट आलंय, असं पण होऊ शकतं ना। मग तुम्ही नेमकी कोणती शंका व्यक्त करताय? नाही, आम्ही शंका व्यक्त करायला मुळात सचिन वाझे तुझ्या परमवीर सिंग ही माणसंच अधिकृत नाहीये, तर यांचं म्हणणं आम्ही अधिकृत कसं मानायचं? मग आता सुषमा अंधारेजी, तुमच्या पक्षाचं आता नेमकं म्हणणं काय असेल? तुम्ही कसा स्टँड घेणार? आमच्या पक्षाचं म्हणणं आम्ही खूप आधीपासून स्पष्टपणे मांडलेलं आहे। ज्या लोकांनी सरकार पाडण्यासाठी सगळी नाटकं केली, सगळी कन्स्पायरन्सी केली आणि त्याचे प्रमुख सूत्रधार फडणवीस आहेत आणि ही गोष्ट काही लपून राहिलेली नाही। जे फडणवीस स्वतः वेगवेगळ्या माध्यमांच्या मुलाखतींमध्ये म्हणतात की मी यांचे एवढे आमदार केले तेवढे आमदार केले, त्याच फडणवीसांकडे म्हणजे सचिन वाझेला असं वाटत नाही की आपलं जे काही स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट आपण सन्माननीय न्यायालयाकडे द्यावं, ते स्टेटमेंट त्याने अजून कुठल्या कायद्याच्या प्राधिकृत अधिकाऱ्याकडे द्यावं असं त्याला वाटत नाही। त्याला वाटतं की ते स्टेटमेंट आपण फडणवीसांकडे द्यावं। याच बोलण्यामध्ये पुरेसा वाव आहे की फडणवीस काय पद्धतीचे डाव टाकण्यामध्ये सध्या पटाईत झालेले आहेत आणि ते कशा पद्धतीने स्वतःला वाचवण्यासाठी इतरांवर आरोप करताना ते इतरांकरवी आरोप कसे घेतात। मला काही सचिन वाझेच्या त्या आरोपांमुळे फार चलबिचल झालीये, अस्वस्थ झालोय, अस्थिर झालोय असं ते वाटत नाही अजिबात। ठीक, धन्यवाद अंधारेजी, तुम्ही आमच्याशी सविस्तर संवाद साधण्यासाठी आणि तुम्ही प्रतिक्रिया देण्यासाठी।